मैं नदीम जनवाड़कर आपका सभी का स्वागत करता हूँ एक नई पॉडकास्ट में, जिसमें हम नए नए बिजनेस ओनर सोलापुर की महान हस्तियों का इंटरव्यू लेते हैं। मेरे सामने पेश हैं डॉक्टर लिमय। आयुर्वेदिक उपचार में इनका बहुत बड़ा योगदान है। चलिए इनसे मुखातिब होते हैं। नमस्कार सर। नमस्कार। हमारी जनता जानना चाहती है सर, थोड़ा सा आपका इंट्रोडक्शन देंगे कि कहाँ से शुरुआत हुई आपकी और इस ही क्षेत्र को क्यों चुना? बिल्कुल सही बात। मैं वैद्य मुकुंद लिमय एक निसर्ग उपचार तज्ञ हूँ। डॉक्टर नेचुरोपैथी इन योगा साइंस में मैंने पदवी ली है और 5 साल से मैं लिमय पंचगव्य निसर्ग उपचार केंद्र चला रहा हूँ। ओके। तो इसको लोगों ने इतना सराहा है कि मेरी अभी 4 शाखाएं हैं। शोभानगर 7 रास्ता में मेरी पहली शाखा है, बीजापुर रोड में है, लिमयवाड़ी में है और प्रभाकर महाराज मंदिर के यहाँ, ऐसी मेरी 4 शाखाएं हैं। तो इसमें मैंने यही क्षेत्र क्यों चुना, ये आपका सवाल था। तो ये क्षेत्र चुनने का कारण था कि मैं 10 साल पहले एक बार मेरे एक्सीडेंट हुआ था और उसमें मेरा पैर में मोच आई थी और डॉक्टर लोगों ने बोला था कि क्रैक है, ऑपरेशन करना पड़ेगा, ऐसा है। लेकिन मैं एक ऐसे ही जो निसर्ग उपचार करने थे उनके पास में गया तो उन्होंने मेरी 2 नंबर जो उंगली थी वो सिर्फ खींच थी और उसकी वजह से मैं ठीक हो गया। और उन्होंने मेरे पास से सिर्फ 100 रुपये लिए, जो कि ऑपरेशन करके 20,000 रुपये मेरे जाने वाले थे। तो 100 रुपये में ठीक हुआ था। उसी दिन से मेरे जहन में ये बात बैठ गई कि अपने को कुछ तो ऐसा अच्छा सीखने का है। तो वो दिन से मैं शुरू हो गया। वो सीखते 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 उसमें मैंने निसर्ग उपचार में पदवी ली। उसके साथ ही मैंने सोलापुर यूनिवर्सिटी का एक्यूप्रेशर का कोर्स किया। NIN बोल के जो पुणे की एक संस्था है, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ नेचुरोपैथी, वहाँ भी मैंने एक्यूप्रेशर का कोर्स किया। ज़्यादा से ज़्यादा डीप में सीखने के लिए एक्यूप्रेशर शोध एवं उपचार पद्धति अहमदाबाद, उसमें भी मैं सीखा हूँ। तो मैं ज़्यादा से ज़्यादा एक्यूप्रेशर, एक्यूपंक्चर, कपिंग, मसाज थेरेपी आजकल बहुत मशहूर है और ज़्यादातर तो बहुत पहले से ही एक मुस्लिम कल्चर को आप जानते होंगे कि हिजामा बोलते हैं। हाँ, बिल्कुल। तो वो भी कम्युनिटी से आपको कंटिन्यूस शायद क्लाइंट्स आते हैं। बिल्कुल सर। हिजामा भी मैं करता हूँ और हिजामा और कपिंग थेरेपी सेम ही है। इसमें कैसा रहता है, एक रहता है ड्राई कपिंग, दूसरा रहता है ब्लड कपिंग। हिजामा में जो आता है वो ब्लड कपिंग आता है। ओके। हाँ, और जो ड्राई कपिंग आता है उसमें कैसा है कि अभी आपको चर्बी है, कुछ तो है, कुछ तकलीफ है, तो उसको अपन ड्राई कप लगाते हैं। और जो ब्लड कप है, जो आप हिजामा बोल रहे हैं, उसमें अपन ब्लड कप है तो उसमें निडल अपन प्रिक करते हैं और उस पे वो कप लगा के वहां से उसका खून निकालते हैं। तो उसमें भी बहुत अच्छा फील जो है वो पेशेंट को मिलता है। इसके वजह से मैंने बहुत से ज्यादा ये वेरिकोस वेन्स में बहुत ये इसका अपन इस्तेमाल करते हैं, जो उसको अपन मराठी में बोलते गाठ होणे जरा गाठ वगैरे होतात त्याच्यामध्ये फोड होतात, तर ते आपण प्रिक करून ते काढतो आणि त्याचा पेशंटला खूप चांगल्या रीतीने फायदा होतो। एक सवाल मेरे दिमाग में था, अभी जैसे आपने किया, मैंने शुरुआत वो 100 रुपये किसी ने दे दिया और 20,000 का मेरा फायदा हुआ, तब से मेरे दिमाग में आया कि इसमें जाना है। उसके बाद आपके गुरु कौन थे? मतलब उन्हीं से सीखा आपने, बाद में कैसे वैसे कैसे इसमें तो कैसा है कि मैंने अभी मसाज सीखा है, पंचकर्म है, सोलापुर के बाहर ही ज्यादा से ज्यादा पुणे में था, अहमदाबाद में था। इसमें अभी बोलो तो मेरे डॉक्टर तिवारी मैडम बोल के हैं, एक्यूप्रेशर में बोले तो NIN की डॉक्टर ज्योति मैडम है और अहमदाबाद की डॉक्टर तिवारी मैडम है। तो ऐसे बहुत से हैं, क्योंकि एक से ही सीखा ऐसा कुछ नहीं। तो एक्यूप्रेशर सोलापुर यूनिवर्सिटी सीखा तो डॉक्टर पराग कुलकर्णी सर है, उनके पास से सीखा। और मैंने जो पंचकर्म सीखा वो यहाँ के जो भाग्यवाड़ीकर में थे डॉक्टर सतीश परशुरामी, उनके पास से पंचकर्म सीखा। तो ऐसे बहुत से डॉक्टर हैं जिनके पास से सीखा हूँ। और ये जो समंदर है, इसमें आप जितना सीखो उतना कम है। मैं अभी हाल ही में मैंने प्रशिक्षण वर्ग चालू किया है। मैं लिमय पंचगव्य निसर्ग उपचार केंद्र और समृद्धि प्रतिष्ठान, ये दोनों ने मिला के हमने प्रशिक्षण केंद्र चालू किया। ये प्रशिक्षण का उद्देश्य यह है कि ज्यादा से ज्यादा ये लोग सीख सके, अवेयरनेस पैदा कर सके। तो हम ये चलाते जो है वो बिना औषध उपचार पद्धति, इसमें कुछ ड्रगलेस थेरेपी जिसे बोलेंगे आप, ड्रग ही नहीं है इसमें।
क्योंकि उसके वजह से जो पेशेंट है उसके ऑर्गन के ऊपर कुछ भी परिणाम नहीं होता। हाँ। और वो बहुत बेहतरीन तरीके से हम एक्यूप्रेशर, एक्यूपंक्चर, कपिंग, मसाज, मैग्नेट थेरेपी, लेजर थेरेपी, एक भी तरह का ड्रग यानी कि एक दवा कोई कुछ नहीं देते हैं, नहीं देते, बिल्कुल नहीं देते। ओके, कोई भी पेशेंट कोई भी हो, फॉर एग्जांपल मेरे घर में शुगर पेशेंट बहुत है, राइट, बहुत सारे लोग होंगे कि उनके इसमें आ गया कि रक्त नहीं है, तो उसको भी अभी कैसा मालूम है कि आपने पूछा कि अभी डायबिटीज है, तो डायबिटीज को इसमें भी अपन एक्यूप्रेशर, एक्यूपंक्चर करते हैं और उसको भी अपन डाइट देते हैं, निसर्ग उपचार डाइट देते हैं, और वो निसर्ग उपचार डाइट की वजह से आधा निकल जाता है। तो उसमें अपन क्या बताते हैं कि आपका एक ऑर्गन ब्लॉक है सर, वो हिसाब से करो। अब मैं डायबिटीज के पेशेंट को क्या सलाह दूंगा, तो डायबिटीज के पेशेंट को यह सलाह दूंगा कि आप ज्यादा से ज्यादा आपका जो क्या बोलते हैं उसके मराठीमध्ये आम्ही म्हणतो पसीना बहाव, घाम गाळणे। जब तक पसीना नहीं बहता, तुमचा जोपर्यंत घाम गळत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण करू नका, ते जेवण पचणार नाही। आज कुठल्या तरी आम्हाला आहे का डायबिटीज नाही, तर तो रोज कष्ट करतोय, तर त्याला म्हणजे डायबिटीज होण्याचा प्रश्नच नाही। तर हे लाइफस्टाइल डिसीज है, थायराइड असू दे, डायबिटीज असू दे, तो ये लाइफस्टाइल डिसीज है। तो उसकी वजह से आप अपनी लाइफस्टाइल में बदल करो, आपका ऑर्गन क्लॉक आप सुधारो, आप जो निसर्ग का एक चक्र है, ये तो उसको आप सुधारोगे तो आपकी तबीयत की कोई शिकायत। और एक सुना था सर कि अपनी जो बॉडी में जो ये क्लॉक आपने बताया, निसर्ग ने हमें क्लॉक बराबर हमें दिया है, सुबह 8 बजे से लेकर शाम के रात सोते समय तक भी। बिल्कुल। अभी अपनी लाइफस्टाइल जो है दर्शकों को मैं बताना चाहूंगा, आईटी, मैं खुद आईटी सेक्टर में काम करता हूँ, राइट, बहुत सारे लोग हैं उनका पूरा चेंज हो गया कि रात को जागना, सुबह सो जाना, राइट, इसी वजह से शायद बीमारियों का बिल्कुल आपने बिल्कुल सही फरमाया। ये बहुत सी बीमारियों का यही कारण है, ऑर्गन क्लॉक जो है बहुत महत्वपूर्ण है इसमें। इसको आप बताता हूँ आपको 5 से 7 बजे कि आपका जो है पेट साफ होना ही होना है। एग्जैक्टली। तो अपन उठते ही 8 बजे तो चलेगा कैसे? 5 से 7 उसका जो टाइम है वो 5 से 7 है, तो वो टाइम भी वो होने वाला है। 8 कम से कम 8 साढ़े 8 बजे तक आपका नाश्ता हो जाना चाहिए, क्योंकि वो टाइम में आपका जो है पैंक्रियास का जो कार्य है वो अच्छी तरह से चलता है, एक्टिव होने वाला है। तो उसी टाइम आपको कुछ तो आप हेल्दी फूड दोगे तो ये अच्छा चलेगा। अगर आप सुबह में सिर्फ उसमें क्या करते हैं, हेल्दी फूड से आता है अभी लोग अभी प्रोटीन्स डाइट शेक बोल रहे हैं, अभी आप उसको क्या ये करते हैं, मतलब ये थेरेपी में प्रोटीन शेक्स भी आप रिकमेंड करते हैं या नहीं? हाँ बिल्कुल ना, प्रोटीन शेक भी करते हैं। याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त जो वापर करतो म्हणजे उसळीचा वापर, सकाळी मध्ये तुम्ही उसळ जर जास्त खाल्ली तर त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या रीतीने होतो। मात्र बऱ्याच वेळेस आपण पोहे वगैरे खातो, आज अनेकांना ऍसिडिटीचा त्रास आहे, तो ऍसिडिटीचा त्रास कशासाठी आहे, तर आपण सकाळीच पोहे खातो, पोह्याने जास्तीत जास्त ऍसिडिटी होते। अरे बापरे, माझं फेवरेट आहे ते। दररोज मला पोहे पाहिजे कंपल्सरी, काही असेल आणि अवॉइड करायचं का सर ते आता? अवॉइड करायचं। अरे बाबा, कधी खायचं पण पोहे? नाही, पोहे खाऊ शकता, पोहे तुम्ही खाऊच नका असं नाही, पण पोहे ऍसिडिटी ज्याला जास्त त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला पोहे खायचेच झाले तर त्याच्यामध्ये तुम्ही साखर घालू शकता आणि लिंबू पिळू शकता आणि मगच त्या पोह्याचं सेवन करा आणि कढीपात्याचं प्रमाण वाढवा। राईट। आज बरेच जण मी बघतो की नाश्त्यामध्ये इडली वडा ज्याला म्हणजे खातात, आंबवलेले पदार्थ ज्यांना विशेषतः पित्ताचा त्रास आहे त्यांनी आंबवलेले पदार्थ टाळावे। तिखट मसालेदार जर पदार्थ असेल तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार आहे, तर पित्ताच्या पेशंटनी विशेषतः पोहे म्हणा किंवा आंबवलेले पदार्थ टाळले, तली हुई भुनी हुई चीज आपण ये कर सकते। और एक मेरा पर्सनल क्वेश्चन ये था कि मैं अब सब सोलापुर से देख रहे हैं पब्लिक, हम सोलापुरी पब्लिक चाय के बड़े शौकीन, राइट, तो मुझे तो सीरियसली रात को 12 बजे तक भी मुझे चाय चाहिए, क्योंकि एक माइंडसेट बन गया है, काम करते करते एक छोटी सी सिप लेने के बाद थोड़ा अभी वो एडिक्शन भी बोल सकते हैं उसे, राइट। अब चाय का एडिक्शन मुझे है, अब मैं दूसरी चीजें आपको घर में मुझे शुगर बीपी है सबको, मैं शुगर की चीजें यानी कि मीठी चीजें मैं नहीं खाता, अवॉइड करता हूँ, लेकिन चाय को अवॉइड नहीं कर सकता। अब उसके लिए भी क्या करेंगे? चहा हे व्यसनच आहे। चहा तुम्ही म्हणजे जेवढं कमीत कमी घ्याल तेवढं, म्हणजे आमच्या निसर्ग उपचार मध्ये तर आम्ही
चहा पूर्णतः टाळायला सांगतो. अरे चहा बापरे. चहाच घेऊ नका. Yes. या मताचं आहे. दुधाचे पदार्थ जे आहेत हा. ते तुम्ही आम्ही जास्तीत नाही, जास्त black tea. त्याच्यामध्ये मिक्स करता तुम्ही दूध. Yes. ते पदार्थ तुम्ही टाळा. एवढं आम्ही म्हणजे दुधामध्ये मिक्स करून केळी वगैरे असं लोक खातात, Yes, चिकन yes, खातात. yes, yes. ते पण आम्ही गोष्ट टाळायला सांगतो. अरे किंवा वा. फ्रूट सॅलेड खातात लोक, ते पण आम्ही टाळायला सांगतो. वा. निसर्ग उपचारमध्ये जो आहे निसर्ग उपचार आहार आहे, विहार आहे, तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी आहेत ज्या कोविडनी शिकवल्या लोकांना. कोविडच्या काळात देखील अनेकांना या गोष्टीचा फायदा झाला. आपण जो निसर्ग उपचार आहार देत होतो त्याचा फायदा झाला. ते पिरामिड आहे ना, ते काय आहे ऍक्च्युली? आपण सुरुवातीला जो आहे हाँ. जो पिरामिड तुम्ही बोलला की सुरुवातीला आपण सकाळी हे राजासारखं, राजा की तरह खाना चाहिए सुबह में, हाँ. बाद में उससे थोड़ा सा कम, और रात में एकदम भिखारी की तरह बिल्कुल कम. राइट. वो तरह से अपन खाना खाते हैं. उल्टा करते लोग. अपन लोग उल्टा करते हैं. रात में ज्यादा खाते हैं क्योंकि अपन रात में क्या करते हैं सर कि अपन खाना खाने के बाद सो जाते हैं. राइट. तो अपने को कुछ एक्टिविटी नहीं है पेट को. तो अभी लेकिन दिक्कत ये है सर, सुबह की एक्टिविटीज में सुबह जल्दी जल्दी उठ के काम पे जाना है, हाँ. इसकी वजह से लोग नहीं खाते. नहीं, आप- जल्दी ज्यादा खाना, मेरी खुद की एग्जांपल है. हाँ. 1 से 1.5 चपाती के आगे मुझे सुबह जाता नहीं है. हाँ, हाँ. वो ये उपीट कॉमन ये मैं खा लेता हूँ. हाँ. लेकिन दोपहर का नाश्ता लेकिन वो बहुत- किसके, वो आपने बात ध्यान नहीं दी सर. हाँ. वो किस वजह से होता है कि आप चाय गड़बड़. ज्यादा पी रहे हैं. नहीं, गड़बड़ नहीं सर. चाय ज्यादा पी रहे हैं उसके वजह से आपका जो हजम करने का ये है वो बंद हो गया. भूख ही नहीं लगी आपको हाँ. ज्यादा. तो आपका मेरे को कितने तो लोग हैं जो 4-5 चपातियां सुबह में खा के जाते हैं, अच्छी तरह खा के जाते हैं. हाँ. दिन में कुछ नहीं खाते, रात में सिर्फ थोड़ा खाते हैं. और ऐसे ये फिर जो मैंने देखा दो है- टाइम में खाते हैं लोग. Right. सही बात. ये आपने जो बोला, हाँ. मेरे हिसाब से कंस्ट्रक्शन लाइन में जो मजदूर रहते हैं ना, हाँ. मैंने बहुत लोगों को देखा. हाँ. सुबह सुबह दनकट उनका जो खाना रहता है, हाँ. 5-6 चपाती आराम से उनको जाती है आराम. मेरे को एक बात हम हमारे जैसे लाइफस्टाइल के लोगों बिल्कुल को बिल्कुल नहीं सही होता. बात, बिल्कुल सर. उनका ज्यादा काम है इसी. और एक बात उसमें ऐड करता हूँ सर मैं. हाँ. आपने तृतीय पंथी लोगों को देखा होगा, बराबर है? हाँ. तो वो जो लोग हैं, हाँ. तो कभी उनको आपने दवाखाने में जाते हुए देखा है? नहीं. क्योंकि वो हमेशा तालियां बजाते हैं. तालियां बजाने की वजह से क्या होता है सर, एक्यूप्रेशर जो है वो अपना एक्यूप्रेशर हो जाता है. पूरे हाँ. एक्यूप्रेशर पॉइंट है. हाँ. इसमें सब अपनी जो हथेलियां है, हाँ. इसमें सभी एक्यूप्रेशर पॉइंट है. तो वो पूरा अपन बजाते हैं ना, हाँ. एक्यूप्रेशर पूरा. हाँ. ये देखो यहाँ सब किडनी के इसमें जो पॉइंट है, Okay. अगर आपको क्या बोलते हैं थोड़ी देर में आपको एनर्जी आनी है, हाँ. आप सिर्फ एक अभी थोड़ा सा मुझे टिप्स बताओ सुबह सुबह के लिए. हाँ. अभी थोड़ा एनर्जेटिक होने के लिए, मुझे तो एडिक्शन है चाय की सुबह सुबह उठते. हाँ. उसको टालने के लिए क्या करूँ? इधर ये जो उपचार केंद्र आपने जो कहा, हाँ. ये किडनी के लिए कौन सा बेनिफिशियल है, फिर बाद में मसल्स के लिए क्या है? नहीं, वो तो बहुत डीप है वो तो. लेकिन आप सीधी तरह समझना है हाँ. तो आपको सिर्फ तालियां बजानी है. बस. तालियां बजानी है. और ये जो मेन यहाँ जो ये हाँ. है, इसमें आप ये भी करेंगे. इससे क्या यहाँ होगा? भी ये जो सर मैं अभी कर रहा हूँ, हाँ. इसको ये टैपिंग बोलते हैं. हाँ. अपन टैपिंग भी करते हैं ना, हाँ. तो इसका बहुत रिजल्ट अच्छा है. एक आपको बेहतरीन मैं एग्जांपल देता हूँ सर. हाँ. कोरिया में एक फिल्म देखने एक आदमी गया था, उसको अटैक आ गया. हाँ. उसको अटैक आने के बाद उसके बाजू में एक एक्यूप्रेशर का डॉक्टर था. उसने थोड़ी भी देर न लगाए होते उसने क्या कर दिया, टैपिंग चालू कर दिया. तो यहाँ जो पेरिकार्डियम के जो सब पॉइंट होते हैं, उसके वजह से उसको क्या हुआ, उसका कार्बन डाइऑक्साइड जो है उसको अटैक होने की वजह से जो कार्बन डाइऑक्साइड उसके शरीर में था वो बाहर निकल गया. वो पूरा करने के बाद वो बाहर निकल गया. जब उसने टैपिंग कर दिया, सांस रुक गई थी. सांस रुक गई थी उसकी, अटैक आ गया था, तो कार्बन डाइऑक्साइड उसका बाहर गया और वो बेहतरीन अच्छी तरह से वही ठीक हो गया. वाह. तो इतना अच्छा रिजल्ट है. एक्यूप्रेशर, एक्यूपंक्चर, कपिंग, मसाज लो, तो ये बिना उचित उपचार पद्धति है. मैं तो बोलता हूँ कि ये गॉड गिफ्ट है. Okay. और इसका सब लोगों ने इस्तेमाल करना चाहिए. इसीलिए मैंने प्रशिक्षण चालू किया है. तो मैं तो बोलता हूँ हर एक लोग आए जिन्होंने एनडी किया है, डीएनवाईएस किया, डॉक्टर नेचुरोपैथी योगा साइंस किया, लेकिन प्रैक्टिकल इसमें कम है, तो वह सब लोग आए. मैंने कम से कम इसमें ये और एक आपकी बात थोड़ा रुक रहा हूँ. हाँ. अभी इसमें चलो ठीक है, सिर्फ डॉक्टर्स ही, अभी आपने शायद ट्रेनिंग सेंटर भी शुरू किया है इसका, राइट? बिल्कुल. तो ट्रेनिंग कौन कौन ले सकते हैं? देखो सर, सिर्फ डॉक्टर्स ही नहीं, डॉक्टर तो ले सकते हैं, वो उसका प्रचार प्रसार कर सकते हैं. लेकिन अगर किसी फैमिली को लगता है कि मेरे फैमिली में कोई बीमार न गिरे, तो उनके लिए भी हमने एक 8-10 दिन का ऐसा प्रशिक्षण रखा है, जिसमें वो कम से कम अपना बीमार कैसे न गिरे. अगर बीमार गिर गए तो हर एक टाइम में आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की स्वतःच बना स्वतःचे डॉक्टर. हाँ, स्वतः
स्वतःच बना स्वतःचे डॉक्टर. तर Yes. त्यासाठी आम्ही 8 ते 10 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलंय. ते तुम्ही कुणीही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कुठले गृहिणी असू दे, शिक्षक असू दे, इंजिनियर असू दे, कुणीही तुम्ही घेऊ शकता. एखादा शेतकरी असू दे, कुणी पण असू दे, की ज्याला खरोखर शिकायची आवड आहे त्याला आम्ही नक्की शिकवतो. त्याच्यामध्ये आम्ही ॲक्युप्रेशर 10 दिवस 10 दिवसामध्ये आपण जर ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग, मसाज अगदी किमान पंचकर्म मध्ये सर आपण कसं करतो, पंचकर्म मध्ये आपण बस्ती, शिरोधारा, त्याच्यामध्ये आपण आता गुडघ्याचा जर त्रास असेल तर तुम्हाला जानू बस्ती करतो. जर तुम्हाला मानेचा त्रास असेल तर आपण मण्या बस्ती करतो, किंवा पाठीचा त्रास असेल तर कटी बस्ती. हे सगळे त्याच्यामध्ये असे प्रकार आहेत जे पूर्ण पंचकर्मामध्ये येतात. 95% जो पब्लिक है सबके घर में जोड़ों के दर्द का प्रॉब्लम है. बिल्कुल बिल्कुल. दो तरह के शुगर पेशेंट और बिल्कुल बिल्कुल सर. इसके लिए मैं आपको एक बेहतरीन एग्जांपल देता हूँ. आज तक मैंने बहुत से ज्याला म्हणतो मी गुडघ्याचे ऑपरेशन टाळले, पण त्याच्यामध्ये आम्ही ॲक्युपंक्चर ही प्रक्रिया राबवतो. ॲक्युपंक्चर करतो आणि त्याच्यानंतर जानूबस्ती करतो. तर त्याच्यामुळे जे रिझल्ट आहे ते खूप ट्रिमंडेस आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही काही डाएट देतो की त्याचा वात आहे, पित्त आहे का कफ आहे ही प्रकृती बघून नाडी तपासून आम्ही त्याला आम्ही औषध उपचार करतो. तर त्याचे देखील रिझल्ट खूप छान आहे. सर कोविड काळात मला सांगायचंय, एक छोटंसं उदाहरण देतो मी सर. तर कोविड काळामध्ये माझ्याकडे सर एक पर्सन आला होता की जे मला एक मन काय बोलतो ज्याला हलवून सोडलं असा एक प्रसंग घडला. तर तो धुळ्याहून पेशंट आला होता आणि लॉकडाऊन मध्ये त्याचा जॉब गेला होता. जॉब गेल्यामुळे तो खूप फ्रस्ट्रेट होता. आईला ढकल, आजीला ढकल, म्हणजे खूपच तो डिप्रेशन मध्ये गेला होता. तर मी काउन्सिलिंग करत नव्हतो ऍक्च्युली सर. मी फक्त ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग, मसाज जे बोलतो तेवढंच करायचं, काउन्सिलिंग कधी करायचं नाही. पण या मुलापासून मी काउन्सिलिंग माझी स्टार्ट झाली. आणि मुळात म्हणजे त्या पेशंटला दुरुस्त करण्यासाठी मी काही 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या. आपण काय करतो, बरेच जण शब्द जालामध्ये अडकतो, काउन्सिलिंग ये वो. तर त्याच्यामध्ये न अडकता मला त्या पेशंटला बरं करायचंय आणि त्याच्यासाठी मी केलं. आणि आप जैसे आप बोलते हो कि कोई चीज आप बड़ी चाहत से चाहते हो, कायम आपको साथ देती है. लॉ ऑफ अट्रॅक्शन मैं बोलतो. बस मी तेच त्या पेशंटच्या बाबतीत केलं. मनापासून त्याला त्या गोष्टी सांगत गेलो आणि त्याला त्याचा इफेक्ट इतका आला सर की त्याला त्याच्या आईच्या विषयी मनात आडी होती. आणि त्याचा जॉब गेल्यामुळे त्याला वाटत होतं की मला 2-2.5 लाख पेमेंट आहे आणि आई म्हणते की मला 20-25 हजार काम कर. पण आईचं म्हणणं होतं की रिकामं डोकं हे शैतानाचं घर आहे, तर तू कुठेतरी कामाला लाग. पण ते त्याचं मन मानत नव्हतं. मग त्याला मी उदाहरणं दिलं आणि त्याची हिस्ट्री जेव्हा घेतली लक्षात आलं त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. मग त्याला विचारलं की क्रिकेटमध्ये तुला कसोटी आवडते, वन डे का IPL? तर तो मला बोलला की IPL आवडते. मला IPLचं उदाहरण घेऊ आपल्याला की आपल्याला 20 बॉलमध्ये 60 रन करायचे आणि तेंडुलकर आणि विनोद कांबळे खेळतायत आणि तेंडुलकर आउट गेलाय, तर विनोद कांबळे बॅट टाकणार का? तर तो म्हणला नाही, तेंडुलकरच्या ठिकाणी दुसरा प्लेअर आहे. म्हणलं तसंच तेंडुलकर आणि विनोद कांबळे तू आहेस, जॉब गेली. बिलकुल विनोद कांबळे तू आहेस आणि तेंडुलकर सारखा मित्र तुझा आउट गेला तर तू बॅट टाकणार का? नाही मी खेळणार की म्हणला. त्याच्या ठिकाणी दुसरा प्लेअर येईल. पण तसाच आहे म्हणून तुझा जॉब गेला तर गेला, तो दुसरा जॉब येईल, ऑप्शन आहे. तर त्याच्यासाठी तू स्थिर राहणं महत्वाचं आहे. आणि कोविडने आपल्याला काय शिकवलं सर, तर कोविडने आपल्याला हे शिकवलं की प्रत्येक बॉलला चौकार षटकार मारायचे नसतात. काही बॉल खेळून पण काढायचे असतात, सिंगल काढायचे, किंवा काही बॉल डॉट खेळून पण काढायचे असतात. ते त्याला उदाहरण दिलं आणि त्याला म्हणजे इतकं बरं वाटलं. कसं आहे सर, ते एक्झिस्टन्स महत्वाचं आहे, राईट. You have to be there. आणि पुढची गोष्ट सांगतो सर त्याला, आज हरियाणामध्ये तो मुलगा जॉब करतो आणि त्याला ह्याच्याही पेक्षा जास्त पेमेंट आहे, 3.5 लाख रुपये महिना पेमेंट. अरे वा, हा जबरदस्त. तर इतकं म्हणजे हे मनाला भावून गेलं की मी काउन्सिलिंग करत नसताना केवळ तो बरा व्हावा म्हणून काउन्सिलिंग केलं. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचं फलित आज इतकं आहे की तो चांगला जॉब करतोय. आणि हे जे आशीर्वाद आहेत अनेक लोकांचे, 2 ऑक्टोबर पासून आपण असंच चालू केली होती सर योजना की आपण घरोघरी जात होतो कोविड काळामध्ये आणि तिथं जाऊन आपण विना औषध उपचार पद्धती किंवा कुठली फी न घेता त्यांना आपण उपचार पद्धती देत होतो. माझे आतापर्यंत सर 150 मोफत आरोग्य शिबिर झालेत की मी अनेक शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, बागेमध्ये, तसेच क्लब हाऊस मध्ये घेतलेले, अनेक गावात जाऊन घेतलेले, जसं की मार्डी आहे, बाळे आहे. टोटल 300 कंप्लीट झाले, राईट.
अजून एक तुम्ही म्हणत होता की बाबा एक स्टार्टिंगला मी 6 महिने पूर्ण फ्री मध्ये हे बिलकुल बिलकुल केलं. सर. सुरुवातीला मी जेव्हा चालू केलं की लोकांना औषधाची सवय होती, तर विना औषध उपचार पद्धती ही राबवताना लोकांना सांगणं मला खूप कठीण झालं. तर पहिले 6 महिने मी पूर्णतः फ्री ट्रीटमेंट दिली. त्याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायला सांगेन त्या मला ज्यांनी जागा दिली त्या वैशाली कुलकर्णी, की आपण ज्याला म्हणतो की निसर्गाला आपण काय दिलं तरच निसर्ग आपल्याला परत देणार आहे. Right. तर मी एक पेशंट होता दत्तनगर मधील पूर्व विभागात, तर त्याची पूर्णतः 40 दिवस सर एकही रुपये न घेता त्या पॅरालिसिस पेशंटला दुरुस्त केलं आणि आपण एकही रुपया घेतला नाही. त्याचं बेनिफिट मला असं मिळालं की एक 7 रस्त्याला तयार ऑफिस, त्या मॅडमनी सांगितलं की तुम्हाला 1 रुपया पण द्यायचा नाही, तुम्ही इथे येऊन बसा. तर मी जी तिथं म्हणजे त्या पेशंटची सेवा केली त्याचा मोबदला मला इथं मिळाला. तर ते निसर्गाचा असा नियम आहे, मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही काहीतरी द्या तरच तुम्हाला मिळणार. राईट राईट. आणि हे करत आलोय सर मी. आणि अनेक लोकांकडे औषधासाठी पैसे नसतात, उपचारासाठी पैसे नसतात, तर अशा देखील मी मोफत सोयी सुविधा देतो. माझा एकच विचार आहे सर की कुणीही औषधाविना उपचाराविना राहू नये. पुढील काळात सर मी शून्य उपचार पद्धती चालू करतोय सर सोलापुरात. शून्य उपचार म्हणजे तुम्ही मी त्यासाठी एक मोठी कार्यशाळा पण घेणार आहे. किमान 100-500 लोकांचं माझं ध्येय आहे की त्या 100-500 लोकांनी ही कार्यशाळा अटेंड करावी आणि आपण शून्य पैशामध्ये देखील दुरुस्त होऊ शकतो. आणि एक तुम्हाला सांगतो, एक रुग्ण आला होता, तर त्याला आतमध्ये सगळे असे म्हणजे मावा सतत खाऊन आतमध्ये असे फोड आले होते. तर त्याला फक्त मी लोणी आणि खडी साखर आणि गुलाबजल एवढा उपचार केला, त्याच्यावर तो दुरुस्त झाला. घरच्या घरी तो दुरुस्त झाला. तसेच एक व्यक्ती आला होता माझ्याकडे, खूप गरीब होती परिस्थिती आणि त्याचा कफ अजिबात म्हणजे बरा होत नव्हता, खूप कफ साचत होता. तर त्याला फक्त मी झेंडूच्या फुलाचा अर्क दिला. झेंडूची जी फुलं आहेत ती पाण्यात टाकायला सांगितली आणि ती गाळून ते पाणी प्यायला सांगितलं आणि त्याचा कफ दूर झाला. एक सिक्युरिटी गार्ड सर माझ्याकडे यायचा, त्याला झोप अजिबात यायची नाही. तर तो म्हणला सर मला एक चांगली म्हणजे औषध द्या. आता ते ॲलोपॅथी मध्ये भरपूर आहेत. म्हणजे मी स्वतः घेतलं ते थोडासा सिनार छोटेसे आहे ते स्लीपिंग पिल्स म्हणतात. राईट राईट. तर स्लीपिंग पिल्स न घेता ते तुम्ही उपचार करतो सर. ते तर करतोच आम्ही. त्याच्याबरोबर त्याला काय सांगितलं सर की तुला झोप येत नाही तर तुझी ऍसिडिटी वाढते का, तर तुझी ड्युटी काय आहे, तर तो म्हणला की माझी ड्युटी नाही. तो दिवसा झोपताना तो काय करायचा, लाईट चालू करून झोपायचा. तर त्याला काय सांगितलं, तू लाईट बंद कर आणि झोप. आणि त्याचबरोबर तू झोपताना ना आपल्या डोळ्याला अंधाराची सवय असते, तर तू काय कर, गुलाबजल मध्ये तुझा रुमाल बुडव आणि ते तुझ्या डोळ्यावर ठेव किंवा कापसाचे गोळे ठेव आणि तू हे कर. आणि तू गुलाबजल सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम पे आणि काशाच्या वाटेने तुझ्या पायाचा मसाज कर, याच्याने तुझी उष्णता निघून जाईल. एवढ्या साध्या सोप्या उपायाने त्याचा झोपेचा प्रॉब्लेम जो आहे तो सर दूर झाला. आणि काही ॲक्युप्रेशर पॉइंट मी त्याला सांगितले, तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम दूर झाला. त्यांनी स्वतः उपचार केला. बिल्कुल सर. ओके ओके. इसमें मैं ऐड करना चाहूंगा, हमारे अतरफ बहुत सारी चीज घर में बैठे के ना घर भर के औषधि है अपने, लेकिन यूज कैसा करना बताने लोगों को. राइट. बिल्कुल बिल्कुल. हाँ, तो अगर सर के पास अगर सीखने का मौका मिल रहा है और अपने घर पे बैठे बैठे उपचार कर रहे हैं, जैसे कि सर ने बोला कि कुछ गेंदे के फूल का, राइट, बहुत सारी चीजें हैं और कॉस्ट उनकी बहुत हार्डली बहुत कम 10 रुपए के अंदर ही आसपास होता है. हमारी पब्लिक हमारा एक नेचर ये है कि जितना पैसा हम ज़्यादा डालेंगे उतना अच्छा मिलेगा समझ के चलते हैं. राइट. लेकिन अगर नेचर को जानेंगे आप, नेचर को जानेंगे तो नेचर से आपको बहुत ज़्यादा फायदा है और कम खर्चे में आपका होगा. ये शायद आपका ये है. और एक मेरा एक क्वेश्चन है सर, वेट अ मिनट में देखता हूँ कि शुरुआत में स्टार्टिंग आप ये करते हो, तकरीबन 5 सालों से आप कर रहे हैं. राइट. कुछ कठिनाई ऐसी कुछ परिस्थिति आई कि चैलेंजेस क्या क्या है? बहुत कठिनाइयाँ तो बहुत थी सर. पहले मैंने आपको बोला था कि फीस वो फेज 6 महीने का फेज, घर तो आपको चलाना है. बिल्कुल सर. कैसे करना पड़ा. राइट. 6 महीने फ्री में देना, एवरीवन, नो वन कैन एग्जिस्ट, मतलब ये नहीं कर सकते. उसमें कैसे मेरी जो पत्नी है उन्होंने बहुत साथ दिया था. वो उनकी वजह से, वो खुद भी जॉब करती है, तो उसके वजह से मेरे को थोड़ी सी मदद हो गई थी. इसकी वजह से मैं भी, वो कौन सी फील्ड में है, वो भी डॉक्टर फील्ड में है, वो एज अ लाइब्रेरियन बोल के दयानंद कॉलेज में है. ओके. तो उनकी वजह से मैं 6 महीने का ये कर सका. नहीं, लेकिन वो बात ऐसी है, वो 6 महीने का जो पीक पॉइंट रहता है, 6 महीने के बाद
पैसा आपको आएगा ऑटोमेटिक, बिल्कुल। थोड़ा सब्र रखना चाहिए। बिल्कुल। वो 6 महीने आपने सब्र रखा, इसलिए 5 साल एक्जिस्टेंस आपका बिल्कुल। ऐसा मेरे हिसाब से तो ये मेरी सोच बिल्कुल, बिल्कुल, है। बिल्कुल। सही। और एक सवाल पर्सनल ये है कि कोविड में कैसा हाल था, पब्लिक का रिस्पांस कैसा था, बहुत अच्छा था। और आपका क्या मतलब क्लिनिक स्टार्ट रहा या नहीं रहा, कैसा? क्लिनिक तो मेरा पूरा चालू था सर, हाँ। कोविड में बंद नहीं था मेरा क्लिनिक। हाँ। अब लोगों को अपने ज्यादा से ज्यादा मैंने क्या किया है तो कोविड में तो ज्यादा से ज्यादा काउंसलिंग किया है। हाँ। काउंसलिंग की वजह से, क्योंकि वो डर जाते थे हाँ। और डर की वजह से अपने पैंक्रियास के ऊपर बहुत ज्यादा असर गिरता है। हाँ। उसके वजह से खाना भी हजम नहीं होता। मैं लोगों को बोलता हूँ, जितने भी डायबिटीज के पेशेंट है, थायराइड के पेशेंट है, तो उनको बोलता हूँ कि आप डरो मत। डरने की वजह से ज्यादा अपना दिमाग है उसका ही असर 90% पेशेंट के ऊपर होता है। अपना दिमाग ही है, हम दिमाग का ऐसा जो सवाल जो क्या बोलते हैं, जो शत्रू पण विचार करत नाही तो विचार आपण करत असतो। हां, राईट। मनच आपला वैरी आहे, तर आपण असे विचार काहीतरी घेऊन बसलेलो असतो मनात। असं झालं तर काय, तसं झालं तर ये हुआ तो क्या, वो हुआ तो क्या, फलाना हुआ तो क्या, ढमका हुआ तो क्या, कुछ भी नहीं होता। अगर भगवान से आपको कुछ मांगना है तो ये मांगो कि किसी भी हालत में कौन सी भी समस्या है मैं उसका डट के सामना कर सकूं। ये कोई नहीं मांगता। मांगता क्या है, हम भगवान को क्या मांगते हैं, मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए। अरे ऐसा मत बोलो, आपको क्या चाहिए तो आपको जो भी समस्या है उसका मुकाबला आप करने की ताकत रखो। और ये कोविड जैसा आगे भी आने वाला है, लेकिन उससे डरो मत। आप निसर्ग उपचार शैली, निसर्ग उपचाराचा जर आपण वापर केला तर आपल्याला कुठल्याच अशा रोगाला घाबरायचं कारण नाही। तर आपण चांगल्या रीतीने जर निसर्ग उपचार, आहार विहार हे जर समजून घेतलं, त्याच्या मी कार्यशाळा पण घेणार आहे। तसंच आजची एक मोठी कॉमन समस्या आहे की वजन, वाढलेलं वजन जे आहे तर त्याच्यावर देखील आपण उपचार करतो। तसेच आपण मायग्रेनचे पेशंट, परत म्हणलं तर तुमचा पॅरालिसिस, कंपवात, ओके, परत वात पित्त कफाची कुठली समस्या असेल तर, लहान मुलांचे, स्त्रियांचे कुठले प्रश्न असतील तर, पीसीओडीची समस्या असेल तर, परत बऱ्याच जणांना गाठीची समस्या असते, व्हेरिकोज वेन्स असतो आणि कोडची समस्या असते, कोड असतात बऱ्याच जणांना, तर तशा देखील आपण केसेस अनेक हँडल केलेले आहेत आणि त्याच्यावर उपचार देखील चांगले दिले आहेत। अभी लाइफस्टाइल के चलते मैंने भी बहुत सारे प्रॉब्लम्स देखे हैं। लेडीज में भी पीसीओडी का प्रॉब्लम बहुत ज्यादा आजकल बहुत ये हो गया है, राइट। वो लाइफस्टाइल में हम जंक फूड्स ले रहे हैं, राइट। हमारे दादी नानी को देखो, वो चीजें थी क्या पहले? नहीं, बिल्कुल नहीं। देखो तुम आप एक बात देखो, पहले हम जिसे बोलते हैं आपण फुटाणे खायचो, वाटाणे खायचो किंवा ऊस तोडून खायचो, पण आज ते नाहीच आहे। आपण दाताला सगळं नरम नरमच देतो तर ते दात चांगले राहणार कसे? आपले जर दात, आपले 100 वर्ष जर आपल्याला दात चांगले राहायचे असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही टॅपिंग करा, टाळ्या वाजवा, पूर्णतः शरीराचा व्यायाम करा सगळं। तुम्ही जेव्हा सकाळी उठता, उठल्यानंतर तुम्ही रात्री जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही काय करा, तर तुम्ही झोपताना ब्रश करा आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ब्रश न करता पाणी प्या आणि ते पाणी तुम्ही गरम प्या आणि एक एक घोट सिप करत प्या। ते केल्यामुळे तुम्हाला काय होईल सर, की तुमचं पोट नॅचरल रित्या साफ होईल, तुम्हाला गरम पाणीच आहे। आणि त्याला तुम्हाला काय करावं लागेल सर, तुम्ही बघत असाल तर सर लहानपणी आम्हाला शिक्षा द्यायची की असं पायातनं म्हणजे आपण धरायचो आणि कान धरायचो आपण, पण ती शिक्षा का दिली जायचं तर ते ॲक्युप्रेशर पॉईंट आहे। अरे बाबा, तसं केल्याने आपलं पोट साफ होतं, म्हणजे तो मुलगा उशिरा आलाय म्हणजे त्याचं पोट साफ नाहीये तर उद्या तरी तो किमान लवकर यावा म्हणून ते पॉईंट आहे। अरे बाबा, म्हणजे अगोदर जे शिक्षा आपल्याला द्यायचे शिक्षक लोक, त्याच्यात देखील त्यांना विद्यार्थी घडवण्याचंच हे आहे आणि हे खूप जुनं शास्त्र आहे, मात्र भारतामध्ये आपण लिहून ठेवत नाही। पहिला योगा पण होता आपल्या क्लासेस मध्ये, आता ते पण स्किप झालं, राईट? नाही, आता परत चालू झालं आता तर काय आपल्यामध्ये पीटी होतं काहीतरी, ते सगळं आता कोविड काळामध्ये तर सर योगा आहे, प्राणायाम आहे, लहानपणीच्या वस्तू असायच्या सर, फुगे फुगवल्यामुळे पण तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढते, हे तुमच्या कोविड काळामध्ये सिद्ध झालेलं आहे। असं आपण वर्षातला एकदा आपण हे करतो फुगे, बरोबर। जेव्हा तुम्ही हार्ट अटॅक येतो सर, हार्ट अटॅकाला म्हणजे तुम्ही जोरात खोकला तरी तुमचं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे आणि जर तुमचं त्यामध्ये बीपी हाय असेल तर तुमचा लो होणार आहे आणि तुमचा लो असेल तर तुम्हाला फक्त हात समोर घ्यायचा आहे आणि अशी कुंकर मारायची तर तुमचा बीपी नॉर्मल येणार। खूप अशा साध्या छोट्या गोष्टी आहेत
सर. तुम्ही उठलं कसं पाहिजे, तुम्ही झोपलं कसं पाहिजे. अजून एक आहे तर आपली नाभी सर. लेफ्ट साईडला डाव्या साईडला झोपलं पाहिजे सर. येस. आणि नाभी मसाज हा प्रत्येकाने केला पाहिजे सर. आपलं मुख्य जर 72 ज्या नाड्या आहेत ते पूर्ण नाभीत आहेत. या नाभीचा देखील आपण रात्री झोपताना मसाज केला तरी आपली पचनक्रिया खूप चांगली सुधारते. तर आम्ही पहिल्यांदा काय तपासतो निसर्ग उपचारमध्ये, तर त्याची नाभी जागेवर आहे का नाही. दोन्ही अंगठी आम्ही जुळवतो. अंगठी खाली, अंगठा त्याचा खालीवर असेल तर आम्ही लक्षात घेतो की याची नाभी जागेवर नाही. तर पहिल्यांदा आम्ही नाभी जागेवर आणतो, नाभीचा मसाज करतो आणि मग बाकीची प्रक्रिया करतो. ओके ओके ओके. नाभीचं काय ऍक्च्युली हे काय गोल काय आपल्या बॉडीमध्ये? नाही, पूर्ण केंद्रच आहे सर. नाभी हेच प्रमुख केंद्र आहे. आपली नाळच तिथे जुळाली असते. ओके. मुळाची जे नाळ कट करतो आपण, जे मूल जन्माला Yes, yes, yes. नाळच तिथं आपण असते. त्यासाठी नाभीला खूप महत्व आहे सर. वेट हे जास्त वेट आम्ही हे केलं तर हे नाभीमध्ये थोडासा फरक होते काय ते जिम मध्ये सांगितलं जातं. अनेकदा गाठ सरकते करते तर ती देखील आपण दुरुस्त करतो सर. हा. तर किती दिवस लागते ते उपचारात? नाही, ते म्हणजे त्याची प्रकृती कशी आहे त्याच्यानुसार Minimum त्रास साधारणतः 8 दिवसामध्ये दुरुस्त होतो. ओके. अजून एक आहे ते मी पण घेतलं तुमच्याकडे ते काय क्रायोबॅटिक. ते काय क्रायोबॅटिक पद्धत आहे सर. ती पण पद्धत जुन्याच आहे, पण आपल्याला कसं आहे नवीन नावं तुम्हाला म्हणलं तसंच आहे. तर ती पद्धत देखील मी पण शिक्षणामध्ये शिकवतो अनेक विद्यार्थ्यांना. तर अनेक माझ्याकडनं धुळे, औरंगाबाद इथून देखील अनेक लोक शिकायला येतात, पुण्याहून शिकायला येतात. तर ही पद्धत मी त्यांना शिकवतो. त्याच्यामध्ये आपलं मान मोडणे, म्हणजे पाठीमध्ये तुमच्या काही त्रास असेल तर ते कमी होण्यासाठी देखील आपण, किंवा गॅप असेल तर त्याच्यामध्ये देखील ही क्रायोबॅटिक जी पद्धत आहे तर ती खूप चांगली आणि प्रभावशाली. और एक क्वेश्चन लास्ट ये था सर कि अभी तक ये उपचार तो आपने ले लिए, थेरेपी तकरीबन बहुत सारे लोगों को दिया होगा. इससे पहले अगर मेजर जिसको ऑपरेशन की जरूरत थी उसको ऑपरेशन कितने टाले बहुत से ऑपरेशन टाले. एक गिने चुने 2-4 आपको एग्जांपल देता हूँ. इसमें कोकरे बोल के एक पेशेंट है पाकड़ी से. तो 1.5 साल की उम्र में उसको क्या बोलता है सर, उजव्या हाताने त्याला जेवता येत नव्हतं. उजव्या हाताने त्याला जेवता येत नव्हतं. तर आता तो माझ्याकडे जेव्हा ट्रीटमेंटला आला तेव्हा त्याचं वय 24, म्हणजे किमान 22 वर्षानंतर तो माझ्याकडे आला. तर केवळ 8च दिवसामध्ये तो आता उजव्या हाताने जेवतोय आणि उजव्या हाताने वस्तू उचलतोय. जो गेल्या 22 वर्षात उजव्या हाताने जेवता येत नव्हता, त्याची पूर्णतः पाची बोटं म्हणजे जुळत नव्हती आणि त्याला पकड येत नव्हती व्यवस्थित, केवळ 8च दिवसामध्ये तो मुलगा आज उजव्या हाताने जेवतोय, उजव्या हाताने वस्तू उचलतोय. हे कमाल आहे. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर. हातमध्ये जास्त दमच नव्हता. तर ही जी कमाल आहे ती ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि निसर्ग उपचाराची कमाल आहे, आहाराची कमाल आहे. हे त्रास ऍक्च्युली मला पण आहे. तर एक्चुअली मी पण लेफ्टी आहे, राइट. आई एम अ लेफ्टी पर्सन. मैंने अभी क्या सोशल मीडिया पर अभी जैसे बोल रहा हूँ चलो कि मैं भी 8 साल का था तब तक मैं शायद लेफ्टी था. बाद में घर से कुछ उपचार करते वक्त अभी मैं भी प्राउडली राइट हैंड से खाना खाता हूँ बस. बाकी सब काम लेफ्टी से करता हूँ मैं ज़्यादातर. अभी भी थोड़ा सा ये है. नहीं, आप कभी भी मेरे सेंटर को आओ सर. दोनों आपके हाथ जो है और दोनों हाथ अभी मैं जिम में भी जाता हूँ ना. 5 किलो तो दोनों वेट 5 किलो है. इसको थोड़ा सा इजी जाता है, इधर थोड़ा सा डिफिकल्ट जाता है. नहीं, वो आप मेरे सेंटर को आओ, डेफिनेटली आपका ये जो तकलीफ है आपकी दूर हो जाएगा. दूसरा एक आपको एग्जांपल देता हूँ. यूज इतना मेरा कैसा है, इसमें यूज ज्यादा नहीं है. जितना यूज करेंगे उतनी क्षमता बढ़ती है, राइट. ज्यादा यूज करना पड़ेगा शायद. करना पड़ेगा. कैसे थेरेपी रहेगी उसकी? वो उसमें सर एक्यूप्रेशर रहेगा, एक्यूपंक्चर रहेगा. और एक मैंने इससे पहले जो उपचार लिया था वो क्या बोलते किसी का क्या बोलते बकरी का दूध लगा के ऐसे मलम वो सब पट्टी. बचपन में 7-8 साल का था तब से किसी बाबा के पास करे थे. वो भी उसकी जो वेबसाइट का है इलाज एग्जिस्ट करता है. वो है वैसे तो प्राचीन वो भूसा था. भूसे को दूध में मिक्स करके और मलने का और पट्टी लगाने, वो भी है क्या? उससे थोड़ा सा एनर्जी आती है. ओके वैसा था. मेरे पिता
पिताजी ने वैसे किया था, फिर अभी थोड़ा सा मूवमेंट है मेरा। हाँ, और एक दो कुछ सवाल थे, मैं वो पूछता हूँ आपसे कुछ। और अपना ये रह गया दूसरा जो बोला था मैंने आपका, तनुश्री कदम बोल के एक लेडीज थी मिर्जापुर से। तो उन्हें हार्ट का प्रॉब्लम था, लिवर का प्रॉब्लम था। जो भी वो खाते थे वो पचता नहीं था, उल्टी कर देते थे वो, उलटी होत होती त्यांना। आणि वजन अतिशय कमी, फक्त 38 किलो वजन होतं। ओके। आणि बरेच त्रास होते त्यांना। तर आपल्याकडे आल्यानंतर ते पूर्णतः म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की 20-1 लाख रुपये आम्ही आतापर्यंत खर्च केले, पण आपल्याला म्हणावं तसा रिझल्ट काही आला नाही। तर आपल्याकडे आपण ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग, मसाज आणि आपला निसर्ग उपचार, आहार याच्याद्वारे आपण त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम कमी केला, जो बीपी लो होता तो नॉर्मल केला। आणि आपण त्याच्यामध्ये त्यांना जे औषधं दिली ती पूर्ण गाईची औषध दिली, गाईचे तूप दिलं, गाईचं दूध दिलं। आणि ह्यापासून आता नॅचरल फूडच नाही आहे सर। आता माझं क्वेश्चन हे आहे, नॅचरल फूड आता कसं ओळख कसं करायचं? आता घी है तो नेचुरल है कि नहीं, कैसा पता चलेगा? मिल्क में भी पानी मिक्स हो रहा है, कैसे पता चलेगा? नेचुरल नहीं खाएंगे तो नेचुरली अपनी बॉडी में नहीं जाएगा। वो तो है अभी, वो तो एक कहाँ से निकाला? संशोधन की बात है। वो तो अभी ऐसा है कि हम कुछ तो अच्छा देंगे तो ही लोग भी हमें अच्छा देंगे। बराबर है। जे शेवटी म्हणतात ना की जे पेराल तेच उगवेल। तुम्ही काटे बोलले तर काटेच येणार आहे, बरोबर? तुम्ही चांगलं उगवलं काय तर चांगलं येणार आहे। तर मला प्रत्येकाला एकच सांगले, तुम्ही दूध विकत असाल तर दूध चांगलं विका, तुम्ही भाजी पिकवत असाल तर चांगली भाजी पिकवा। जे पण तुम्ही करताय, आता तुम्ही अँकरिंग करताय, तुम्ही हे घेता, तर तुम्ही चांगल्या लोकांचा विषय अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, चांगल्या लोकांना तुम्ही हे करा। मेरी भी स्टोरी थोड़ा सा सेम ही है। और मैंने क्या, आपने जो बोला कि थोड़ा स्ट्रगल, जितना प्रकृति को वापस दोगे आपको मिलेगा, ये डेफिनेटली ये बात है कि मेरे मेंटोर हैं मिस्टर शिव खेरा, जिसने यू कैन विन लिखी है, मैं उन्हें बहुत मानता हूँ। उनका कहना ये था, और मैं भी सामने वालों को मैंने वही बोलता हूँ कि 3 तरह के लोग रहते हैं। कहाँ पर, कहीं भी लाइफस्टाइल में देखो 3 तरह के लोग हैं। एक लोग ये है, एक कैटेगरी ऐसी है, जितना काम होता है उतने पैसे, जितना पैसा मिलता है उतना ही काम करेंगे। 8 घंटे, मतलब सुबह 9 बजे से 6 बजे ड्यूटी है, खत्म, आगे क्या करना है पता नहीं। दूसरी कैटेगरी ये है, जितना पैसा मिल रहा है उतना उससे कम काम करेंगे, उतना उससे कम देंगे, योगदान अपना कम रहेगा। और तीसरी हार्ड एक कैटेगरी ये है, 5%, हार्डली 5%, 2% में कैटेगरी आती है, जितना पैसा मिल रहा है या जितना तुम्हारे को मिल रहा है लोगों से, उससे 5 गुना 10 गुना आप दे रहे हो। तो मेरे हिसाब से आपका कंपटीशन यहाँ पर नहीं है, राइट? 5%, मैं बोलता हूँ कि 5% लोगों में आओ। वो 95% में हो तो कोई पैसा नहीं मिलेगा या इज्जत नहीं मिलेगी, शोहरत नहीं, लेकिन आप 5% में आओगे कि जितने लोग, अब आप फ्री काउंसलिंग कर रहे हैं, मैंने भी कुछ चीज़ें, मैं वॉइस ओवर आर्टिस्ट हूँ तो वॉइस ओवर के बारे में जागरूक करता हूँ लोगों को, कभी कभार फ्री सेशंस भी लेता हूँ, राइट? तो उस पैसा नहीं मिला कोई दिक्कत नहीं, लेकिन उसके एवज में बहुत सारे लोगों का मिलना जुड़ना, दुआएं मिलती है, वो चीज़ आगे काम करती है, कहीं ना कहीं काम करती है, मेरा मानना है। बिल्कुल सर, राइट। एक इसमें बोलता हूँ मैं आपको सर, नेचर ही ऐसा है, आप कितने तो लोग देखेंगे कि जो कुछ उपचार ही नहीं लेते, रास्ते पे पड़े रहते हैं, बीमारी लोग रहते हैं, बहुत से जिनकी क्या बोलते हैं उसको, कॅपॅसिटी नाही रहती, परिस्थिती नसते त्यांची, तरी देखील ते बरे होतात। का होत असतील ते बरं? नॅचरल तुम्हाला अशी देणगी मिळाली आहे की तुमचे आता जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये मदर सेल्स असतात, काही बिघडलं तर डॉटर सेल्स तयार होतात, ते तयार होतात तुम्हाला बरं करण्यासाठी। पण तेवढा तुम्ही वाटच बघत नाही। आता सर्दी आहे, 3 दिवस राहणारच आहे, मात्र तुम्ही वाट बघत नाही, तुम्ही त्याला काय करता, 1 दिवस मध्येच पाहिजे, तुम्हाला रिझल्ट फास्ट पाहिजे, तर त्याचा त्रास होणारच आहे। की आम्ही म्हणतो की नॅचरली ज्या गोष्टी आहेत ती सर्दी होणारच आहे, 3 दिवस राहणारच आहे, पण त्याच्यासाठी आपण एवढं इरिटेट होतो आणि आपण काय करतो, डायरेक्ट मेडिकल मध्ये जातो आणि गोळ्या घेतो। हल्ली एक नवीन ट्रेंड निघाला, आपण डायरेक्ट जातो मेडिकल मधून गोळ्या घेतो, पण त्याचा किडनीवर एवढा मोठा इफेक्ट होतो सर। तर
त्याची गरज नाहीये. आज आम्ही आता मायग्रेनसाठी सुद्धा बरेच जण डोकेदुखीची गोळ्या घेतात. मायग्रेनसाठी आपला ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. मायग्रेन म्हणजे काय अर्धा डोकं दुखतं सर. तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत पर्टिक्युलरली ते आम्ही देत असतो. LI4 वगैरे पॉईंट आहेत, काही बाकी पॉईंट पण आहेत, ते आम्ही देत असतो सर. तर याच्याने देखील दूर होतं. आणि आम्ही एकच म्हणतो सर की निसर्गात आपल्याला खूप देणगी मिळाली, निसर्गातच आपण बरं होऊ शकतो. मात्र तेवढा आपण वेळ दिला पाहिजे, मात्र तो वेळ आपण देत नाही. टाइम आपने बोला, टाइम फैक्टर इज मोर इम्पोर्टेंट हियर. लाइफस्टाइल में सबसे इम्पोर्टेंट अपनी स्लीपिंग टाइम. आजकल जो ये है लोगों को, उसमें मैं भी शामिल हूँ कि बाबा रात को मोबाइल आ गए अभी हाथ में, राइट. 12 अभी लोग 12 के पहले कोई मतलब सोने का किसी के पास विचार है ही नहीं, राइट. उसकी वजह से रात को नींद कम हो रही है. 6 घंटा 8 घंटे 9 घंटे पहले जब लेते थे नींद, अभी नींद का क्राइटेरिया वैसा नहीं रहा. कम से कम 5 से 6 घंटे दे रहे हैं, तो उसका भी इम्पॅक्ट बढ़ता है. फार मोठी म्हणजे गोष्ट बोलला तुम्ही सर की सगळ्यात जास्त जर परिणाम आपल्या शरीरावर कशाचा होत असेल तर तो झोपेचाच परिणाम होतो. साधारणतः आपण 9:30 ते 10च्या दरम्यान आपण झोपलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच जणांनी म्हणतो की आता कुठली सवय एकदम तुटत नसते, बरोबर आहे. तर त्यावर तुम्ही काय करा माहिती का, की तुमचा टीव्ही जो असेल तो बंद करा, नेट बंद, बरोबर, नेट बंद करा तुम्ही. जेव्हा तुम्ही रूम मध्ये जाल त्यावेळेस तुमचे लाईट सगळे बंद करा. तुम्ही तुमच्या कुठल्या आवडीची गोष्ट असेल ती आठवा. उद्या काय करायचंय, आज दिवसभरात काय केलं. सर आपल्याला झोप केव्हा शांत लागते, जेव्हा आपण दिवसभरात काहीतरी चांगलं काम करतो. मी तर प्रत्येकाला सांगतो की दिवसभरामध्ये तुम्ही अशी कामं करा की सकाळी तुम्हाला जास्तीत जास्त खाली कुणी कोणाला शाबासकीच देत नाही. कारण प्रत्येकाचे संकुचित हे झालं, कुणी कोणाला शाबासकी देणे किंवा मन मोकळेपणाने बोलणं. तेव्हा मी म्हणतो जाऊ द्या, तुम्ही आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला शाबासकी द्या की तुम्ही आज एक काम चांगलं केलं, उद्या तुम्ही 2 शाबासकी दिल्या पाहिजे की मी 2 चांगले काम केले. मी तर सगळ्याला सांगतो की तुम्ही आंघोळ करताना तुम्ही अशा रीतीने करा की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या पायावर पाणी घ्या, नंतर गुडघ्यावर घ्या, नंतर तुमच्या छातीवर घ्या, खांद्यावर घ्या आणि मग डोक्यावर घ्या. आज सगळ्यात चुकीची कुठली सवय असेल तर आपण डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतो. आज जेवढे पण माझ्याकडे पॅरालिसिसचे पेशंट येतात, मॅक्झिमम चुकीची सवय असते की आपण डायरेक्ट शॉवर खाली उभारतो. आणि हे जो महत्वाचा जो आपला बिंदू आहे, या बिंदूवर जर डायरेक्ट स्ट्रोक जर झाला तर त्याचा त्रास खूप होतो आणि पॅरालिसिसचा आपल्याला अटॅक पण होतो. तुम्ही जुन्या काळी जर बघितलं असाल तर लोक सर बघत असतात आपली जी कॉलर आहे, कॉलरच्या पाठीमागे रुमाल ठेवायचे तर इथे स्ट्रोक बसू नये म्हणून. आपण जो बांगड्या घालायचे हे देखील सगळे महत्वाचे पॉईंट आहेत. हे सूर्यप्रकाशात हे बिंदू येता कामा नये. म्हणूनच हिरवा चुना देखील भरला जातो. तर त्याचं कारण तेच आहे की ग्रीन जो कलर आहे हा शांतता देणारा, तुम्हाला शीतलता देणारा कलर आहे हिरवा कलर. त्याच्यामुळे हिरवा चुना भरला जायचा की तुम्ही कुठं जरी गेलात तर तो हिरवा कलरच असतो, तो शांतता देणारा कलर आहे. तुम्ही कुठं जर लग्न समारंभात गेलात तर तुम्ही बघा, किंवा खाली टाकलेले जे गालीचे वगैरे असतील ते देखील हिरव्या कलरचे असतात, का तर तो शीतलता देणारा कलर आहे. असं आहे. शेत बघा तुम्ही, हिरवगार जेव्हा बघता तुम्ही तुमच्या मनाला डोळ्याला किती प्रसन्नता देतं. पण आपण या गोष्टी निसर्गाकडे वळा. मी तर म्हणतो निसर्गाकडे तुम्हाला वळा. निसर्ग इतकं भरभरून देतं सर, निसर्ग एवढा महान. आमच्याकडे शेतच नाहीये, काय करू आपण म्हणायचं तर कंपल्सरी आता ग्रीनरी संपन्न म्हणजे नहीं है, राइट. फॉर एग्जांपल हरियाली आसपास अपने झाड़ कट हो रहे हैं, राइट. हरियाली बहुत कम हो रही है. अब नेचुरल हरियाली भी नहीं है मेरे हिसाब से. आज बघा की त्याच्यामुळे आज उष्णता किती वाढली सर. बरोबर आहे की आपण नॅचरल हवाच आपली कमी झाली. आज पुढचा काळ तर असा असेल, इतकी उष्णता असेल. आणि आज कोविड जो पवला किंवा कोविडचा त्रास झाला तर आपण मॅक्झिमम एसीचा वापर केला. एसी अजून एक क्वेश्चन आहे. एसी चांगलं हे झालं, एसीचा इम्पॅक्ट बसतं का आपण? खूप शरीरावर मोठा परिणाम होतो सर. माझ्याकडे कारण तुम्हाला सांगतो सर, आफ्टर कोविड अनेक पेशंट मी दुरुस्त केले तर त्यांच्यामध्ये कॉमन प्रॉब्लेम बघितला की लक्षात आलं मला की एसीचा वापर, एसीचा जास्त वापर. आणि ज्यांना अगदी म्हणजे दवाखान्यात काम केले पण आजारी पण नाही पडले. का नाही पडले तर अन्न मेहनतीचे जे काम करतायत तर ते लोक आजारी नाही पडले. की जे अगदी म्हणजे तिथे काय म्हणतात बॉडी नेण्यापर्यंत त्यांची तिथं मशानभूमीत त्यांचं नेण्यापर्यंत अनेक पण त्याला कोविड नाही झालं. का तर त्यांची प्रतिकार शक्ती चांगली, ते अन्न मेहनत घेत आहे. प्रतिकार शक्ती ज्यांची कमी आहे आणि ज्यांची अन्न मेहनत कमी आणि एसीचा वापर जास्त आहे. आज तुम्ही बघा एसीचा वापर करा आणि तुम्ही उन्हात जावा, तुम्हाला किती फरक पडेल तुम्ही स्वतःच बघा.
बापरे, नाही फार नाही मोठा. Right. हां, हां. तर तुमच्या जे नॅचरल जे आहेत ना गोष्टी एक लक्षात ठेवा अजून की आपल्याला पाहिजे सर. पाणीचं अजून एक क्वेश्चन आहे, मटक्याचं पाणी, राईट? बिलकुल सर. हा, तर आता उन्हात आता काय फ्रीजचं पाणी हे करायचं काय? म्हणजे फ्रीजचं पाणी आवडच करायचं. फ्रीज हे आम्ही टाळतोच सर. फ्रीजचं पाणीच आम्ही घेत नाही सर. हा, फ्रीजचं पाणी नाही किंवा तुम्ही जे काय बाकी पण इतर कुठलं पाणी असेल ते आपण टाळतोच सर. मटक्यामधलं पाणी, मटका म्हणजे काय सर, अगदी खूप छान त्याचं आणि बसून पाणी पिणे. हा, सगळ्यात महत्वाचा आज नसांचा जो त्रास आहे लोकांना, तर बसून पाणी पिणे, आपण उभारून पाणी पितो. तर और त्याच्यावर देखील आपल्या- ये क्वेश्चन मैं बोलना चाहूंगा, हम्म. हमारे हर तरह के रिलीजियस बुक्स में हर तरफ लिखा हुआ है, हाँ. क्या भगवत गीता में भी है, कुरान शरीफ में भी है, हर हाँ. तरफ बाइबल में बैठ कर पानी पियो। बिल्कुल बिल्कुल सर. ऊपर वाला ईश्वर हमको बोल रहा है कि हाँ. बैठ कर पानी पियो, हाँ. लेकिन हम डॉक्टर का सुनते हैं, हाँ. राइट? बराबर. डॉक्टर का सुनते हैं, उधर 200 रुपए जाने दो, सब सुनेंगे, लेकिन ऊपर वाला जब हमारा नेचर किसने बनाया? भगवान ने बनाया हमें नेचर, बराबर. जो करता धरता हमारा है वही बोल रहा है बाबा। एक मैं एग्जांपल दूंगा, हाँ. हम कंप्यूटर लाते हैं और ये मोबाइल लाते हैं, हाँ. उसके साथ एक मैनुअल बुक आती है, बिल्कुल. राइट? मैनुअल बुक आती है, हाउ टू यूज इट, बराबर. हाउ टू यूज। मोबाइल लाए हैं तो उसका उपयोग कैसा करेंगे, चार्जिंग कैसा लगाना है, कितना है करना है। वीवो मोबाइल जिसने बनाया उसने ये बराबर बनाया कि बाबा उसके साथ मैन्युफैक्चरिंग के साथ उसने लिखा है, उसको पता है कि कब गर्म हो रहा है, कब गर्म हो रहा है, कब चार्जिंग की जरूरत है, कब खत्म हो ये होने वाला है, उसके अपग्रेड कब करेंगे। उसी तरह ऊपर वाले ने हमें हमारे रिलीजियस बुक्स हमारे साथ भेजे हैं, बिल्कुल. राइट? उसी तरह उसको उपयोग करो। हमारी बॉडी जो है एज अ मोबाइल हमें यूज करो, हमारे साथ साथ हमारी बॉडी में क्या है, नेचर ने कैसा बनाया, राइट? हमारे साथ क्या करना चाहिए, कब उठना है, सारी चीजें वो मैनुअल बुक ईश्वर ने दी है, वो पढ़ो। मैं बोलता हूँ सही बात है, बिल्कुल बिल्कुल सर. है बिल्कुल बिल्कुल. राइट? ये चीजें हैं, वो उससे थोड़ा परे हट रहे हैं हम लोग, इसलिए थोड़ा सा वो भी चीजें हैं, राइट? आज निसर्ग उपचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मी निसर्ग उपचार, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग, मसाज, कलर थेरपी, मॅग्नेट थेरपी याचा मॅक्झिमम प्रसार होण्यासाठी आपण प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे. हां. लिमय पंचगवी निसर्ग उपचार केंद्र, शोभानगर 7 रस्ता. टोटल किती ब्रांचेस हैं? सर माझ्या एकूण 4 ब्रँचेस आहेत ओके. आणि त्याच्यामध्ये Time- आपण अनेक विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण घेतले त्यांनाच आपण कामाची संधी देतोय, रोजगाराची संधी देतोय. अरे वा. मसाजच्या द्वारे देखील आपण अनेक लोकांना रोजगाराची संधी दिली आहे. आणि मी केवळ इथंच नाही तर उस्मानाबाद, पुण्याला इथं अनेक माझ्याकडनं मसाजिस्ट मसाज करून आज चांगला रोजगार कमवत आहे. त्याच्यामध्ये रोजगाराची खूप चांगली संधी आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये सेवा म्हणून क्षेत्र बघा. हे सेवा म्हणून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पैसे पण मिळणार आहेत. तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीची जर सांगड घातली तर तुम्हाला यात खूप चांगलं भविष्य आहे. मी तर म्हणतो की माझ्यासाठी म्हणजे जे NDTNYS झालेत त्यांनी तर प्रशिक्षणाला यावं, पण त्याचबरोबर काही फॅमिलीज जर तुम्हाला म्हणलं होतं की डॉक्टर आहेत, वकील आहेत, यांनी देखील आपलं आणि आपल्या कुटुंबियाच्या काळजीसाठी काही गृहिणी आहेत, त्यांनी किंवा काही ब्युटी पार्लर मधल्या आहेत महिला, यांनी देखील प्रशिक्षण घेतलं तर त्याचा निश्चितच त्यांना उपयोग होईल. 10 दिवसाचा आपण प्रशिक्षण कालावधी आहे. हमारे दर्शकों को बताइए थोड़ा सा कि कब से टाइमिंग क्या होगा और 10 दिन का जो आपका ये है माझा प्रशिक्षणचा कालावधी सर आता 21 तारखेपासून माझं प्रशिक्षण चालू होत आहे. म्हणजे उद्यापासूनच. आज आपण मुलाखत घेतो, उद्यापासूनच माझं प्रशिक्षण चालू होत आहे. तर आता तर माझे सगळं बुकिंग झालेलं आहे. मात्र पुढील बॅचसाठी जर कुणाला घ्यायचं असेल तर लिमय आयुर्वेदला आपण लिमय पंचगवी निसर्ग उपचार केंद्राला आपण संपर्क साधू शकता. तर त्याच्यामध्ये सकाळी 10 ते 2 तसेच काही गृहिणींचे मला फोन आले होते की सर तुम्ही फक्त रविवारीच आम्हाला प्रशिक्षण द्या. तर त्यासाठी आपण केवळ रविवारी देखील प्रशिक्षण देत आहोत. तर तशी देखील सुविधा आपण केली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अकलूज मधून म्हणा किंवा मंगळवेढा, पंढरपूर त्याच्यामधून देखील अनेक गृहिणी इथं शिकण्यासाठी येत आहेत. आणि तसे त्यांना आपण तारखा दिलेल्या आहेत पुढच्या एज फॅक्टर काय सांगा मला? अबो 18 आहे का? 18 नंतर कुणीही तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता 100 वर्षापर्यंत. ओके ओके. म्हणजे मला वाटतं की 18 थोडासा कमी आहे. एक अप्रॉक्सिमेटली जिसको ये बोलेंगे कि थोड़ा सा मेच्योरिटी लेवल आने तक 22 के बाद के बच्चे करने के बेहतर होगा मेरे हिसाब से. नहीं वैसा कुछ नहीं सर. 18 वैसे तो आप 12वीं जिसका 12वीं कंप्लीट हुआ. मैं तो बोलता हूँ सर, मैं तो छोटे बच्चों को जाके पढ़ाता हूँ कि आप एक्यूप्रेशर सीखो. हाँ हाँ.
अगर आप जिसे क्या बोलते हैं चायना में है प्रथमोपचार, हां हे प्रत्येकाला आलं पाहिजे, लहान मूल पण असू दे. ओके. आता एक लक्षात ठेवा की घरामध्ये एक आजोबा आहे आणि लहान मुलगा आहे आणि त्याच वेळेस आजोबाला अटॅक आला, तर त्या लहान मुलाने काहीतरी केलं पाहिजे. दवाखान्यात जाण्याची वाट न बघता माझ्या आजोबाला कसं वाचवता येईल, त्याचं पंपिंग कसं करता येईल, त्या छातीला कसं काय करता येईल, पंपिंग करता येईल, पॅकिंग करता येईल, की त्याच्यातनं त्याच्या आजोबाचा जीव वाचणार आहे. किंवा तुम्ही करंगळी जे आहे आपल्या करंगळीच्या याच्यातनं एक थेंब रक्त जरी काढलं तर त्याच्या अटॅक पासून तुम्ही बचाव होणार आहे. किंवा जो मग मी पिक्चर बघताना कोरियाचे एका डॉक्टरचं उदाहरण दिलं, तिथे तुम्ही टॅपिंग केलं तरी तुम्हाला हे केलं. किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की समोर हात घेऊन तुम्ही जोर जोरात खोकला किंवा तुम्ही आजोबाला खोकायला सांगितलं तरी ते लहान मुलाची तेवढी तरी त्या आजोबाला मदत होईल. तर हे शास्त्र असं नाही, खूप डीप शास्त्र आहे. तर प्रत्येकाने शिकण्यासारखं हे शास्त्र आहे. अरे वाह. अभी नेक्स्ट एडमिशन तो शायद मेरा ये फर्स्ट एडमिशन मेरा होगा इंशाल्लाह. तो मैं भी दुआ करूंगा बहुत लोग. और सर का नंबर मैं इधर क्या स्क्रीन पर दे दूंगा. और अगर किसी को एडमिशन लेना है और उपचार के लिए भी रिकमेंडेशन करना है, सलाह लेनी है, तो हेल्पलाइन नंबर सर का मैं दूंगा वहाँ पर. और आपसे मिलकर बहुत अच्छा लगा सर. आज बहुत सारी चीज़ें सीखने को मिली और बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा मेरे हिसाब से. तो मैं बहुत सारे बिजनेस ओनर्स का अभी तक मैंने ये बिजनेस ग्रो किया है और इंटरव्यूज उनके लिए हैं. एज अ डॉक्टर पहला मैं डॉक्टर्स का किसी के अभी तक मैंने नहीं लिया था. मेरा पर्सनल एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा है और मैं खुद प्रमोट करूँगा इंशाल्लाह इसकी चीज़ों में. और अगर मेरी तरफ से एंड से भी और कुछ अगर क्या बोलते हैं गुडविल में कुछ करना चाहिए तो मैं बहुत हाजिर हूँ आपके लिए. और आखिरी बस यही कहना चाहूँगा कि सर से अगर आपको कांटेक्ट करना है, सर आपका एक फ़ोन नंबर अगर आप देंगे, एड्रेस और फ़ोन नंबर सामने थोड़ा सा ये करेंगे तो आराम से ये करेंगे. नमस्कार, माझं नाव वैद्य मुकुंद लिमाय. लिमाय पंचगव्य निसर्गोपचार केंद्र, सौजन्य बंगला, शोभानगर 7 रस्ता, बिग बाजार जवळ. माझा नंबर आहे 7350 277 679 7350 277 679. धन्यवाद. ठीक है, थैंक यू वेरी मच सर. आपका बहुत बड़ा आभारी हूँ मैं. हमें वक्त देने के लिए बहुत बहुत शुक्रिया. तो दोस्तों आपको कमेंट करना है कि आज का सेशन कैसा लगा. और मैंने जो ये सीरीज़ आगे बनाई है और आगे और कुछ वीडियोस भी आएंगे. बहुत सारे मेंटरशिप आपके लिए आगे हैं. और कमेंट करना कैसा लगा, क्या है, कैसे करेंगे. और सब्सक्राइब करें चैनल को और बेल आइकन को दबाएं. और इसी तरह मैं आपसे विदा लेता हूँ. धन्यवाद. थैंक यू वेरी मच.